22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांविरुद्ध देशद्रोहाचे खटले दाखल झाले आहेत। यामध्ये भोजपुरी लोकगायिका नेहा सिंग राठोड यांचे नाव विशेषत्वाने समोर येते। प्रश्न असा आहे की सरकार म्हणजे देश आहे का? सरकारचा विरोध करणे किंवा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशद्रोह आहे का? जर प्रश्न जबाबदार असणाऱ्या सरकारला नाही तर मग काय विरोधकांना विचारले पाहिजे होते का? आणि भारतासारख्या लोकशाही देशात केवळ प्रश्न विचारल्यामुळे देशद्रोहाची केस दाखल करणे हे कितपत योग्य आहे? आज यावर सविस्तर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे देशभरामध्ये संताप आणि चिंता पसरली। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानाविरोधात कठोर पावले उचलली, ज्यात सिंधू जल करार रद्द करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर जाण्याचे आदेश देणे यांचा समावेश आहे। सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली, ज्यामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले। पण काही नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे किंवा सार्वजनिक मंचावर प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल झाले आहेत, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। भारतात देशद्रोहाचा कायदा हा भारतीय दंड संहितेच्या कलम 124A अंतर्गत येतो। यानुसार कोणतीही व्यक्ती शब्द, लेख, कृती किंवा इशाऱ्यांद्वारे सरकार विरुद्ध द्वेष, असंतोष किंवा बंडखोरीला प्रोत्साहन देते तर ती देशद्रोहासाठी दोषी ठरू शकते। याची शिक्षा 7 वर्षांपर्यंतची कारावास किंवा जन्मठेप ही असू शकते। तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये केदारनाथ सिंग प्रकरणातील निकालाचा आधार घेत स्पष्ट केले होते की केवळ सरकारची टीका करणे किंवा प्रश्न विचारणे हा देशद्रोह ठरत नाही। देशद्रोह तेव्हाच लागू होतो जेव्हा हिंसाचार किंवा राष्ट्रीय सुरक्षेला थेट धोका निर्माण होतो। ज्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एक प्रमुख नाव हे नेहा सिंग राठोड यांचे आहे। नेहा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टद्वारे सरकारवर टीका केली। हल्ल्याला राजकीय प्रचाराचे साधन बनवले जाईल असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कमतरतांवरती प्रश्न उपस्थित केले। यामुळे त्यांच्या विरोधात लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात 27 एप्रिल 2025 रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला। याशिवाय नेहा यांनी आपल्या बचावात म्हटले आहे की केवळ सरकारच्या अपयशावर बोट ठेवले आणि हल्ल्यातील बळींना त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली। त्यांनी स्वतःच्या आर्थिक अडचणींचा देखील उल्लेख केला, ज्यामुळे त्यांना कायदेशीर लढाई लढणे कठीण झाले आहे। यावरून असे दिसते की देशद्रोह कायद्याचा वापर हा काही वेळा वैयक्तिक किंवा राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी होऊ शकतो। लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक नागरिकाला देशद्रोही ठरवले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क धोक्यात येऊ शकतो। भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 19(1)(a) प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देतो। याचा अर्थ नागरिकांना सरकारच्या धोरणांवर, कारभारावर किंवा सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, जोपर्यंत ते शांततापूर्ण आहे आणि राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण करत नाहीत। पहलगाम हल्ल्यासारख्या गंभीर घटनेनंतर सरकारच्या तयारीवर किंवा गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सांगितले होते की ते सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारणारे आहेत आणि त्यांनी ते विचारले सुद्धा आणि याला त्यांनी लोकशाहीचा भाग मानले। परंतु काही प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना देशद्रोहाशी जोडले जाणे चिंताजनक आहे। पहलगाम हल्ल्यानंतर 7 राज्यांमध्ये 28 व्यक्तींवर देशद्रोहाचे खटले दाखल झाले, ज्यात एक आमदार, एक पत्रकार, एक वकील आणि 23 विद्यार्थी यांचा समावेश आहे। यातील अनेक प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरील पोस्ट किंवा सार्वजनिक विधानांना देशविरोधी ठरवण्यात आले। उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका तरुणाने पहलगाम हल्ल्याबाबत विवादास्पद व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली। मानवाधिकार संघटना आणि कायदा तज्ञांचे म्हणणे आहे की देशद्रोह कायद्याचा वापर अनेकदा सरकार विरोधी आवाज दडपण्यासाठी होतो।
आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, विशेषतः जेव्हा पत्रकार किंवा कार्यकर्त्यांवरती अशा केसेस दाखल होतात. भारतासारख्या लोकशाही देशात सरकार आणि नागरिक यांच्यातील संवाद हा प्रश्न आणि उत्तरांवर आधारित असायला हवा. पहलगाम हल्ल्यासारख्या घटनेनंतर सरकारवर जबाबदारी निश्चित करणे आणि सुधारणा सुचवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु जर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले गेले तर लोकशाहीचा गाभाच धोक्यात येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा सांगितले आहे की देशद्रोह कायदा अत्यंत काळजीपूर्वक आणि मर्यादित स्वरूपातच वापरला गेला पाहिजे. या उलट सरकारचे म्हणणे आहे की अशा संवेदनशील परिस्थितीत काही व्यक्तींच्या विधानांमुळे सामाजिक शांतता आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून कारवाई ही आवश्यक आहे. पहलगाम हल्ल्यावरून सरकारला प्रश्न विचारणे हा देशद्रोह नसून लोकशाहीतील नागरिकांचा हक्क आहे. देशद्रोह कायद्याचा वापर करताना सरकारने संयम आणि पारदर्शकता दाखवली पाहिजे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रश्न आणि टीका ही प्रगतीची पायरी आहे, देशद्रोहाची नाही. खरं तर भारताला एका अशा व्यवस्थेची गरज आहे जिथे प्रश्नांना उत्तर मिळेल, न की शिक्षा.